स्मृति मंच, ये जो मंच है यहाँ पर, इस प्रांगण के अंदर इनकी स्मृति में बहुत भव्य कार्यक्रम पूरे मुंबई से यहाँ पे लोग कलाकार आकर के अपने अपने गीत का प्रस्तुतिकरण करते थे और पूरे लोगों के बीच में एक मनोरंजन का काम होता था। लेकिन इस बार अनिल ठाकुर जी ने इस संस्था के माध्यम से ऐसा कहा कि हम मेडिकल कैंप के माध्यम से समाज सेवा करेंगे और लोगों के बीच में जाएंगे। लोगों को आज के डेट में मेडिकल्स की काफ़ी ज़रूरत है, जो आज मेडिकल इतना कॉस्ट हो गया है कि लोग वहाँ तक पहुँच नहीं सकते हैं। लेकिन आज यहाँ पर इस मेडिकल कैंप के माध्यम से उनको फ्री सेवा उपलब्ध की जा रही है। श्याम राज्य स्मृति मंच मनोरंजन के साथ साथ मेडिकल सेवा, और बहुत ही अच्छा यह मंच है कि यहाँ पर ये जो तारीख है 12 दिसंबर, ये लोगों के मन में बैठा हुआ ये दिन है कि कुछ ना कुछ सामाजिक कार्य इस श्याम राजू स्मृति के माध्यम से इन दोनों बंधुओं के स्मृति में ये दिन मनाया जाता है। और आज यहाँ पर देख रहे हैं कि आज कम से कम 250 से 300 लोगों ने अपना रजिस्ट्रेशन किया है। यहाँ पर फ्री में उनको मुफ्त चश्मा मिल रहा है, उनका ब्लड चेकअप किया जा रहा है। पूरी मेडिकल की काफ़ी सुविधाएं अंदर यहाँ पर मौजूद हैं और लोग इसका फ़ायदा ले रहे हैं और बहुत ही अच्छा उपक्रम यहाँ पे अनिल ठाकुर जी ने किया है। मैं चाहूँगा कि उस तरह से उनकी यादें लोगों के दिलों में जिंदा रहेंगी और मनोरंजन के साथ साथ सोशल काम भी यह मंच कर रहा है। इसके लिए बहुत बहुत शुभकामनाएं। या संस्थेचं नाव आहे कैलासवासी सुरेश राजू गजानन ठाकूर आणि त्यांच्या संकल्पनाने एक ही श्याम राजू स्मृती रंगमंच, हे दोन बंधू या कला क्षेत्रामध्ये आणि क्रीडा क्षेत्रामध्ये काम करायचे आणि ते अचानकपणे त्यांचे गेल्यानंतर त्यांच्या नावाने ही संस्था तयार झाली आहे। आज त्याला 26 वर्ष पूर्ण झाली आहेत। मुंबईतील गणमान्य जे कलाकार आहेत ऑर्केस्ट्रामध्ये आणि सिने लाईनमध्ये, ते सगळे श्याम आणि राजूच्या याच्यामधून तयार झालेले आहेत। ऑर्केस्ट्रा 7 कलर्स आणि ऑर्केस्ट्रा सप्तरंग अशा प्रकारचे 2 ऑर्केस्ट्रा त्यावेळेला श्याम आणि राजू हे चालवायचे आणि त्यांच्या माध्यमातून ते तयार झालेले कलाकार दरवर्षी येऊन इथे त्यांना स्मृती त्यांच्या जागृत करतात आणि असा हा कार्यक्रम दरवर्षी होत असतो। 12 डिसेंबर म्हटलं की श्याम राजूची स्मृती दिन हा अगदी मुंबईवर कलाकारांमध्ये फेमस आहे। आज 12 डिसेंबर गाठल्यामध्ये 12 डिसेंबर ही तारीख म्हणजे अख्ख्या मुंबईमध्ये फेमस आहे। कैलासवासी सुरेश राजू गजानन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट या नावाने ही संस्था स्थापन झाली, त्याला आज 26 वर्ष पूर्ण होत आहेत। खरं म्हणजे ही संस्थाचा वर्धापन दिन आम्ही मोठा मैदानामध्ये ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम, कलाकारांचं प्रोत्साहन, विविध स्पर्धा अशा भरून आम्ही दरवर्षी करत असतो। गेली 25 वर्ष आम्ही हे कार्यक्रम चालवले, परंतु यावेळेला थोडासा कॉन्सेप्ट बदलला आहे या संस्थेने आणि मेडिकलकडे जास्त हेल्प द्यायचं लक्षात आलं आहे आणि म्हणून या वर्धापन दिनाला आम्ही मेडिकलच्या मेगा मेडिकल कॅम्प करून आज या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आज सकाळपासून या मेडिकल कॅम्पला जवळजवळ 200-300 लोकांनी भेट दिलेली आहे। त्यांची ब्लड ग्रुप तपासणी केलेली आहे, त्यांचं या ठिकाणी बॉडी चेकअप केलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी डोळे तपासणी आणि चष्मा, मोफत चष्मा वाटप असे हे सगळे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवले आणि आज ते या ठिकाणी संपन्न होत आहेत। तर म्हणजे लोकांच्या स्वास्थ्याकडे जास्त लक्ष देण्यासाठी संस्थेने यापुढे लक्ष देण्याचं केलेलं आहे आणि त्याचबरोबर मध्ये मध्ये आमचे जे कलाकार आहेत, मुंबईतले ऑर्केस्ट्रा कलाकार आहेत, इतर वादक आहेत, त्यांच्या भवितव्यासाठी काय त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मध्ये मध्ये असेही प्रकारचे कार्यक्रम ही संस्था करत राहील असं आम्ही ठरवलेलं आहे।